आदिवासींच्या रानभाज्यांच्या खजिन्यातून एक खास भाजी परवा पनवेलच्या भाजी बाजारात फिरता फिरता आमच्या हाताला लागली आणि भाजी विकणाऱ्या आजीबाईंकडूनच या भाजीची पाककृतीही मिळाली। आणि जाता जाता आजीबाईंकडून हेही कळलं की ही भाजी महादेवाला अतिप्रिय, म्हणूनच श्रावणात एकदा तरी ही भाजी जरूर करावी। चला मग श्रावण विशेषमध्ये आज आपणही बनवूया केवळ्याच्या वड्या। केवळ्याच्या पानाच्या वड्या बनवण्यासाठी आपल्याला लागेल 1 जुडी केवळ्याची भाजी, 1 वाटी कोथिंबीर, अर्धी वाटी बेसन, 2 चमचे तांदळाचं पीठ, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 1 चमचा धणे, 1 चमचा जिरे, 3 ते 4 काळी मिरी, 2 लवंगा, अर्धा चमचा खसखस, 1 चमचा हळद, चवीपुरतं मीठ आणि गरजेनुसार तेल। सर्वप्रथम केवळ्याची पानं खुडून घ्या। या भाजीचा फक्त कोवळा पालाच आपण खुडणार आहोत। आता खुडलेल्या पाल्यामध्ये कोथिंबीर मिसळा व वाहत्या पाण्यात ही भाजी स्वच्छ धुवून घ्या। धुतलेल्या भाजीला हाताने दाबून दाबून यातील संपूर्ण पाणी निथळून काढा व बारीक चिरून घ्या। आता खलबत्त्यात लसूण, हिरव्या मिरच्या, धणे, जिरे, काळी मिरी, लवंग, खसखस आणि आल्याचा तुकडा घालून याची जाडसर भरड कुटून घ्या। यानंतर एका पातेल्यात चिरलेली केवळ्याची भाजी व कोथिंबीर घ्या व त्यात आपण कुटलेला हिरवा मसाला घाला। मग यात बेसन, हळद, चवीपुरतं मीठ आणि तांदळाचं पीठ घाला व थोडं थोडं पाणी मिसळून एकजीव करून याचे उंडे तयार करून घ्या। तयार उंडे तेल लावलेल्या चाळणीवर ठेवा आणि मग स्टीमरमध्ये मध्यम आचेवर 15 मिनिटं या वड्या वाफवून घ्या। 15 मिनिटांनंतर उंड्यांमध्ये सुरी खुपसून पहा। जर उंडा शिजला असेल तर गॅस बंद करा व हे उंडे पूर्णपणे गार होऊ द्या। पूर्ण गार झाल्यानंतरच याच्या नाजूक वड्या कापून घ्या। लक्षात ठेवा की गरम असताना वड्या कापता येणार नाहीत। आता तव्यात किंवा पॅनमध्ये थोडंसं तेल तापवा व त्यात या वड्या छान खरपूस होईपर्यंत तळून घ्या। तव्याच्या किनाऱ्यावर वड्या अशा प्रकारे लावून ठेवा, याने वड्या छान कुरकुरीत होतील। तयार झाल्या केवळ्याच्या पानाच्या वड्या।